तर आणि पार्थ कॉमर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटचं एक्झाम्पल नंबर 10 जे सॉल्व एक्झाम्पल आहे ते आज शिकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण 12वी कॉमर्स मधील तुमचा बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आपण सर्व थेरी प्लस सॉल्व अनसॉल्व प्रॉब्लेम सगळ्या टॉपिकच्या अभ्यासणार आहोत। तर हे सगळं तुम्हाला फ्री भेटणार आहे यूट्यूबवर व्हिडिओच्या माध्यमातून। तर या चॅनलला तुम्ही अजून देखील सबस्क्राइब केलेलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करायला विसरायचं नाही। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये ज्या आपण शिकवतो त्याच्या हँडरायटिंग नोट्स जर तुम्हाला आवश्यक असतील पाहिजे असतील तर तुम्ही आमचा पार्थ कॉमर्स अकॅडमी नावाचा एक टेलिग्राम चॅनल आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या PDF नोट्स डाउनलोड करू शकता। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्याचबरोबर तुम्ही जर लास्ट व्हिडिओ बघितलेले नसतील, सर्वात महत्त्वाची एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची की आपण थेरी अभ्यासतो, थेरीमध्ये काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत पार्टनरशिप फायनल अकाउंटच्या, त्या बघितल्यानंतर त्या समजून घेतल्यानंतर आपल्याला समजणार आहे प्रॉब्लेम, म्हणजे जे आपण एक्झाम्पल सॉल्व करून घेतो ते। त्याच्यामुळे पहिला व्हिडिओ, दुसरा व्हिडिओ, तिसरा व्हिडिओ हे सगळे व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल। तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, सर्व व्हिडिओ सिक्वेन्सली बघा आणि जर बघितलेले असतील तर हा व्हिडिओ देखील तुम्हाला नक्कीच समजणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 10 बघणार आहोत, शेवटपर्यंत राहायचं, पूर्ण सॉल्व करून घेणार आहोत। तर चला सुरू करूया, कोणताही जास्तीचा वेळ वाया न घालवता। पहा विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल नंबर 10 आहे। आपली मेथड सर्वांना माहिती असते की आपण पहिल्यांदा काय करतो, एक्झाम्पल रीड करतो, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि देन आफ्टर ते सॉल्व करायला सुरुवात करायची। तर चला सुरू करूया। फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ रिद्धी आणि सिद्धी, आपल्याला एक खाली ट्रायल बॅलन्स दिलेला आहे। दोन पार्टनर आहेत, पहिली पार्टनर आहे रिद्धी आणि दुसरी पार्टनर आहे सिद्धी। यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। या ट्रायल बॅलन्स वरनं तुम्हाला काय बनवायचं आहे, तर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे फॉर देअर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट। या ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस सोबतच बॅलन्स शीट देखील बनवायचं आहे त्याच तारखेचं, म्हणजेच आपल्याला फायनल अकाउंट बनवायचं आहे। आता हा जो ट्रायल बॅलन्स दिलेला आहे जर तुम्ही बघितला तर तो वर्टिकल फॉर्मॅटमध्ये आहे। या ठिकाणी डेबिट बॅलन्सेस आहेत आणि इथं क्रेडिट बॅलन्सेस आहेत। विद्यार्थी मित्रांनो, लास्ट काही प्रॉब्लेम मध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा वेळा सांगितलेलं आहे की जे डेबिट बॅलन्सेस असतात ते एकतर असेटचे असतात किंवा एक्सपेन्सेसचे असतात। म्हणजे डेबिट कॉलम मध्ये ज्या अमाउंट दिलेले आहेत त्या अमाउंट एकतर असेटच्या असतील किंवा एक्सपेन्सेसच्या असतील। मग आपल्याला फक्त फाइंड आउट करायचे ते असेट आहेत का एक्सपेन्सेस। जर असेट असतील तर ते आपण लिहिणार आहोत बॅलन्स शीटच्या असेट साइडला। आपण जे फायनल अकाउंट तयार करतोय त्याच्यात बॅलन्स शीट तयार करणार आणि त्या बॅलन्स शीटच्या असेटला ते लिहिणार। एक्सपेन्सेस मध्ये कॅटेगरी 2 येतात, एक डायरेक्ट एक्सपेन्सेस, दुसरे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस। डायरेक्ट एक्सपेन्सेस जर असेल तर तो ट्रेडिंगच्या डेबिटला, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला। आता हे डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे लिहायचे, काय करायचे या संदर्भातली सगळी माहिती मी लास्ट व्हिडिओमध्ये काही व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तर ते तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल। आता क्रेडिट बॅलन्सेस जे असतात ना ते एकतर तुमच्या लॅबिलिटीचे दिलेले असणार आहेत, म्हणजे क्रेडिट कॉलम मध्ये एकतर लॅबिलिटी असतील किंवा इन्कम असणार आहेत। मग तुम्हाला सर्वांना माहिती लॅबिलिटी जर दिलेले असतील तर आपण त्या लिहिणार आहोत बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला, आणि इन्कम जर दिलेले असतील तर ते इन्कम लिहिणार, डायरेक्ट इन्कम असेल तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला, इनडायरेक्ट असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला। आय होप हे क्लिअर आहे तुमचं की डेबिट बॅलन्सेस मध्ये काय आहे आणि क्रेडिट बॅलन्सेस मध्ये काय आहे। तर आता हे डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस फाइंड आउट करून कुठं लिहायचे इन शॉर्ट मध्ये आपण लिहिणार आहोत। तर फर्स्ट स्टॉक हा ओपनिंग स्टॉक आहे, हा नेहमीप्रमाणे आपण ट्रेडिंगच्या डेबिटला पोस्ट करणार, त्या ठिकाणी ट्रेडिंग डेबिट म्हणल्यावर TD। कॅपिटल, आता ही लॅबिलिटी आपण याचं कॅपिटल अकाउंट तयार करतो त्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला हे आपण मेन्शन करणार। परचेस हा आपला एक्सपेन्सेस आहे आणि तो डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून तो ट्रेडिंगच्या डेबिटला। वेजेस सुद्धा एक्सपेन्सेस आहे, डेबिट बॅलन्स आहे म्हणून तो ट्रेडिंगच्या डेबिटला, कारण की डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे। कॅरेज इनवर्ड हा याचा सुद्धा डेबिट बॅलन्स आहे आणि तो सुद्धा एक्सपेन्सेस आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला पोस्ट करणार। देन आफ्टर सन्ड्री क्रेडिटर्स ही आपली लॅबिलिटी आहे आणि बॅलन्स क्रेडिट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिणार। देन आफ्टर नेक्स्ट बिल्स पेएबल क्रेडिट बॅलन्स शीट लॅबिलिटी, कारण की लॅबिलिटी कॅश इन हँड डेबिट बॅलन्स आहे आणि ही आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार। इन्शुरन्स पहा, इन्शुरन्सचा डेबिट बॅलन्स दिलेला आहे त्यांनी आणि हे आपला काय आहे एक्सपेन्सेस आहे, परंतु इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार। नेक्स्ट आहे सन्ड्री डेटर्स, डेबिट बॅलन्स असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला पोस्ट करणार आहे
त्याच्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट क्रेडिट बॅलन्स आहे लॅबिलिटी आहे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. कॅरेज इनवर्ड बघा कॅरेज आउटवर्ड आहे, कॅरेज इनवर्ड डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, कॅरेज आउटवर्ड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. मग हा कॅरेज आउटवर्ड असल्यामुळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला मेन्शन करणार. देन नेक्स्ट त्यांनी पुढे दिलेले लँड अँड बिल्डिंग सर्वांना माहिती असेट आहे सर, बॅलन्स शीट असेट. फर्निचर सुद्धा बॅलन्स शीट असेट. सेल्स हा डायरेक्ट इन्कम आहे, क्रेडिट बॅलन्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. देन आफ्टर नेक्स्ट परचेस रिटर्न सर्वांना माहिती आहे परचेस मधून मायनस करायचं आणि सेल्स रिटर्न हे सेल्स मधून मायनस करायचं. आता सेल्सला एक स्टार मार्क करू आणि आपल्याला वर सुरुवातीला एक परचेस दिलेले आहेत त्याला एक स्टार मार्क करूया, कारण की त्याच्यातून त्या मायनस करायच्या गोष्टी आहेत. देन नेक्स्ट पुढे बघूया आपण पाहणार आहोत. नेक्स्ट आहे रेंट आणि बघा रेंटचा जो बॅलन्स असणार आहे तो बॅलन्स दिलेला आहे आपल्याला त्यांनी क्रेडिट बॅलन्स, म्हणजे हा एकतर लॅबिलिटी असणार आहे किंवा इन्कम असणार आहे. तर हा आपला इन्कम आहे म्हणून आपण हा लिहिणार प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट. बॅड डेब्ट्स हा आपला लॉस आहे तो लिहिणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आरडीडी हा क्रेडिट बॅलन्स आहे प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट कारण की इन्कम. डिस्काउंटच्या बाबतीत गंमत केलेली त्यांनी आपली की डिस्काउंटला बघा या ठिकाणी एकच मिनिट डिस्काउंट खाली आहे, डिस्काउंटला पहा डेबिट बॅलन्सेस सुद्धा आहे आणि क्रेडिट बॅलन्सेस. आता जो डेबिट बॅलन्स दिलाय विद्यार्थी मित्रांनो डिस्काउंटचा तो असणार आहे आपला डिस्काउंट अलाउड, म्हणजे आपण डिस्काउंट दिलेला आहे आणि हा डिस्काउंट अलाउड आपला एक्सपेन्सेस असणार आहे म्हणून तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस तो लिहिणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. डेबिट कॉलम मधली अमाऊंट प्रॉफिट अँड लॉस डेबिट. आणि क्रेडिट मधला जो डिस्काउंट असणार आहे तो आपला डिस्काउंट रिसिव्ड असणार आहे, म्हणजे आपल्याला तो भेटलेला आहे. आपला इन्कम आहे म्हणून तो लिहिणार प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. आय होप डिस्काउंटच्या दोन अमाऊंट कळला, डेबिट एक्सपेन्सेस क्रेडिट इन्कम. द नेक्स्ट ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहेत, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस डेबिट आणि ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा प्रॉफिट अँड लॉस डेबिट. आता या ठिकाणी ऍडजस्टमेंट दिलेल्या पहिलीच ऍडजस्टमेंट आपल्याला असं सांगते खाली पहा की क्लोजिंग स्टॉक हा आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिणार आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. 100% पेपरला येणारच ऍडजस्टमेंट. देन आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, एक्सपेन्सेस ड्यू 2 नंबरची ऍडजस्टमेंट आहे. एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड इज कॉल्ड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि इन दिस वेजेस आर ₹700 अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इज ₹200 आर आउटस्टँडिंग. म्हणजे 2 एक्सपेन्सेस आहेत वेजेस आणि ट्रॅव्हलिंग. आता हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे म्हणजे खर्च आहे परंतु पेड केला नाही, खर्च झाला म्हणजे त्या खर्चामध्ये ऍड म्हणजे फर्स्ट इफेक्ट त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये ऍड करणार आणि द्यावा लागणार आहे देणं आहे म्हणजे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिणार. आणि आता ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आणि वेजेस याला आपल्याला स्टार मार्क करून ठेवावं लागेल. नंबर 3 ऍडजस्टमेंट डेप्रिसिएट बिल्डिंग अँड फर्निचर. बिल्डिंग 10% अँड फर्निचर 5%. लँड अँड बिल्डिंग 10% अँड फर्निचर 5%. तर हे दोन्हीही त्या पर्टिक्युलर असेट मधून लेस करणार आणि दुसरा इफेक्ट लिहिणार त्याचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग आपल्याला लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरला काय करावं लागणार आहे, स्टार मार्क करावं लागणार. लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरला स्टार मार्क. देन नेक्स्ट इन्शुरन्स पेड इन ऍडव्हान्स ₹300. आता बघा इन्शुरन्स जो आहे तो किती आहे, ₹300 ऍडव्हान्स मध्ये पेड केला. आता हा एक्सपेन्सेस प्रीपेड आहे म्हणजे या वर्षीच नाही पुढच्या वर्षीचा पेड केलेला आहे. त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधून म्हणजेच इन्शुरन्स मधून आपल्याला लेस करावं लागेल आणि याचा भविष्यातला खर्च बेनिफिट भविष्यात होईल. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला. मग आपल्याला त्या इन्शुरन्सला आपल्याला एक स्टार मार्क करावं लागणार आहे कारण की त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. देन नेक्स्ट पुढे पहा काय दिलेले त्यांनी आपल्याला. लास्ट ऍडजस्टमेंट आहे, अतिशय सोपे ऍडजस्टमेंट आहे. काय सांगितले, गुड्स ऑफ ₹3000 डिस्ट्रॉयड बाय फायर. तुमच्याकडून माल जळाला आगीमध्ये, माल गेला की एक इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला सांगितलं म्हणजे 3000चा एक इफेक्ट आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिणार आहोत कारण की माल गेला. अँड इन्शुरन्स कंपनी रिजेक्ट द क्लेम फुल्ली. सर्वच्या सर्व माल जळालेला इन्शुरन्स कंपनीने एकही रुपया भरून दिलेला नाही, पूर्णच्या पूर्ण जो क्लेम आहे ते फुल्ली रिजेक्ट आहे म्हणजे सगळ्याच्या सगळा लॉस झालेला. म्हणजे काय, सगळा लॉस झाला तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम आपण जो रीड केला समजून घेतला तो समजलेला असेल. असं समजून आपण आता काय करूया, सॉल्व्ह करायला सुरुवात करूया.
फर्स्ट आपण सगळे डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सेस ट्रान्सफर करून घेऊया, ज्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा दिलेला आहे स्टॉक. तुम्हाला सर्वांना माहिती आहे हा ओपनिंगचा स्टॉक आहे आणि तो लिहिणार आहोत आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. तर चला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला या आणि त्या ठिकाणी लिहा टू ओपनिंग स्टॉक आणि त्याची जी अमाऊंट आहे ती आहे ₹48,000. आउटर कॉलमला लिहिणार 48,000 आणि स्टॉक लिहिल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण परचेस लिहून घेतो आणि त्यातनं लेस परचेस रिटर्न करतो. सिक्वेन्सली जाऊ, अगोदर लिहूया परचेस आणि त्याच्यामधून लेस म्हणणार परचेस रिटर्न. याच्या अमाऊंट अजून आपल्याकडे यायच्यात, ज्या वेळेस आपण परचेस वगैरे पोस्टिंग करायला घेऊया त्यावेळेस आपण त्या अमाऊंट लिहू, परंतु हे अगोदर लक्षात घ्या ओपनिंग स्टॉक लिहायचा ट्रेडिंगच्या डेबिटला आणि त्याच्यानंतर परचेस. तर बघा आता पुढेच त्यांनी दिलेले कॅपिटल दिलेले. आता कॅपिटलचा लॅबिलिटी आहे, पण आपण एक अकाउंट तयार केलेले वर्किंग मध्ये कॅपिटल अकाउंट आणि हा त्यांचा क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणून त्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं बाय बॅलन्स. बाय बॅलन्स म्हणजे वर्षाच्या सुरुवातीचा बॅलन्स आहे हा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि त्याची अमाऊंट आहे 50,000 50,000 रुपये आणि 30,000 रुपये. अशा पद्धतीने कॅपिटल बॅलन्स ट्रान्सफर केलेला आहे. परचेस आपण आत्ताच लिहून घेतलं ट्रेडिंगच्या डेबिटला 22,500, फक्त अमाऊंटला इनर कॉलमला 22,500 झाले परचेस. त्याच्यानंतर वेजेस हे ट्रेडिंगच्या डेबिटला इनरला लिहिणार आहोत 2 वेजेस आणि त्याची अमाऊंट आहे ₹800 इनर कॉलम आणि एक ओळ जागा सोडणार आपण. नेक्स्ट पुढे जाऊया कॅरेज इनवर्ड. आता हा जो कॅरेज इनवर्ड आहे हा आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. हा ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार 2 कॅरेज इनवर्ड आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत ₹1,000 आउटर कॉलम 1,000 रुपये आउटर कॉलमला. कॅरेज इनवर्ड झाल्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स आहे, लॅबिलिटी बॅलन्स शीट तयार केलेली आहे. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला जायचं, एक 4-5 ओळी जागा सोडून लिहायचं सन्ड्री क्रेडिटर्स. ही जागा कशासाठी सोडायची तर त्या ठिकाणी आपल्याला कॅपिटल वगैरे लिहावं लागतं दोन्ही पार्टनरचं म्हणून सोडलेले. आणि त्याच्या खाली ती 4-5 ओळी जागा सोडल्यानंतर आपण लिहितोय सन्ड्री क्रेडिटर्स आणि त्याची जी अमाऊंट आहे सन्ड्री क्रेडिटर्सची ती अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहू 27,600 27,600 रुपये. क्रेडिटर्स झाल्यानंतर बिल्स पेएबल आहे, ही आपली लॅबिलिटी आहे, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीलाच जायचं आणि त्याच ठिकाणी लिहायचं बिल्स पेएबल आणि त्याची जी अमाऊंट आहे ती लिहिणार ₹20,000 20,000 रुपये. अशा पद्धतीने आपण बिल्स पेएबल लिहिल्यानंतर कॅश इन हँड ही आपली असेट आहे. बॅलन्स शीटच्या असेटला सर्वात शेवटून एक 2-3 ओळी जागा सोडून लिहायचं कॅश इन हँड, कारण की बाकी सगळे असेट आपण वर लिहितो आणि कॅश आपल्याला वर्षाच्या शेवटी समजते, म्हणून हे आपण वर्षाच्या शेवटी म्हणजे असेटला सर्वात शेवटी लिहितो. आपल्याकडे शेवटी किती कॅश ही वर्षाच्या शेवटच्या दिवशी समजते. तर ही कॅश इन हँडची अमाऊंट आपल्याला त्यांनी दिलेली आहे ₹2,850 2,850 रुपये झालं. पुढे जाऊया. इन्शुरन्स हा एक्सपेन्सेस आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार 2 इन्शुरन्स. याच्यावर इन्शुरन्स प्रीपेडची ऍडजस्टमेंट आहे आणि या इन्शुरन्सची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे बाळांनो 1,200 रुपये आणि या अमाऊंट डिनरला लिहून ऍडजस्टमेंटच्या वर्किंगसाठी एक वेळ जागा सोडायची. अशा पद्धतीने जागा कशी सोडतोय, लाईन कशा ड्रॉ करतोय हे सुद्धा बघून घ्या. ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं, पेपरमध्ये प्रेझेंटेशन खूप महत्वाचं, ज्याच्यामुळेच तुम्हाला मार्क भेटतात. आता सन्ड्री डेटर्स ही आपली ॲसेट आहे, सुदैवाने त्याच्यावर ऍडजस्टमेंट नसणारा हा पहिलाच प्रॉब्लेम माझ्या अंदाजे. तर डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला आपण लिहिणार आहोत आणि त्याची अमाऊंट जी आहे ती अमाऊंट दिलेली आपल्याला 32,000. द नेक्स्ट इज बँक ओव्हरड्राफ्ट लॅबिलिटी, शो युअर बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड. तर आपण जाणार बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आणि त्या ठिकाणी लिहिणार बँक ओव्हरड्राफ्ट आणि त्याची जी अमाऊंट आहे ती ₹18,000 18,000 रुपये आपण लिहून टाकले. द नेक्स्ट बँक ओव्हरड्राफ्ट झाल्यानंतर कॅरेज आउटवर्ड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचा 2 कॅरेज आणि आउटवर्ड लिहायला विसरायचं नाही आणि त्याची जी अमाऊंट आहे कॅरेज आउटवर्डची ती अमाऊंट आहे ₹900 आउटर कॉलमला. झालं कॅरेज आउटवर्ड झाल्यानंतर लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर 42,500 38,700 दोन्ही असेट उचलायच्या, बॅलन्स शीटच्या असेटला घेऊन यायच्या. त्या ठिकाणी लिहायचं फर्स्ट लँड अँड बिल्डिंग आणि लँड अँड बिल्डिंगच्या अमाऊंट आहे 42,500 42,500. इनरला लिहिणार कारण की एक ओळ ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावर एक ओळ जागा सोडायची आणि
त्याच्यानंतर लिहिणार आहोत आपण फर्निचर. फर्निचर सुद्धा इनरलाच लिहिणार कारण की त्याच्यावर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. लिहूया फर्निचर. आणि फर्निचरचा बॅलन्स दिलेला आहे आपल्याला 38,700 38,700 रुपये. अशा पद्धतीने आपण लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर ट्रान्सफर करून घेतले. सेल्स दिलेले ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपण लिहिणार बाय सेल्स आणि त्याची अमाऊंट दिलेली 47,000 इनर कॉलमला 47,000 इनर कॉलमला आणि एक ओळ जागा सोडायची आणि याच्यानंतर सेल्स झाल्यानंतर परचेस रिटर्न. आता हा परचेस रिटर्न आपण परचेस मधून लेस करणार आहोत. परचेस आपण ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिलेत त्या ठिकाणी यायचं आणि ती परचेस रिटर्नची जी अमाऊंट आहे ₹500 ती आपण काय करणार मायनस करणार. इथून 22,500 मधून 500 वजा झाले. आउटरला लिहिणार 22,000 22,000 रुपये. आणि द नेक्स्ट आहे सेल्स रिटर्न 400 रुपये. हे ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण लिहिणार बाय सेल्स लिहिले त्याच्यामधून म्हणणार लेस सेल्स रिटर्न आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट लिहिणार आपण ₹400. बघा 47,000 मधनं 400 मायनस झालं तर 46,600 आउटर कॉलमला. द नेक्स्ट सेल्स रिटर्न झाल्यानंतर रेंट आहे. रेंटच्या बाबतीत बघा हा क्रेडिट बॅलन्सेस दिलेला आहे म्हणजे आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला एक लाईन जागा सोडायची त्याच्यानंतर लिहायचं बाय रेंट. कंसातल्या हा क्रेडिट आहे म्हणजे आपल्याला भेटलेला आहे म्हणून मी इंटू ब्रॅकेट लिहितो रिसिव्ड आणि त्याची जी अमाऊंट आहे ₹1,800 मी आउटरला लिहून टाकतो. देन नेक्स्ट इज बॅड डेब्ट्स. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं आहे टू बॅड डेब्ट्स आणि त्याची जी अमाऊंट आहे ती लिहिणार ₹300 आउटर कॉलम. देन नेक्स्ट इज RDD. हा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहिणार बाय RDD. काही पुस्तकांमध्ये काही शाळांमध्ये काही शिक्षक हा RDD ओल्ड RDD न्यू RDD बॅड डेब्ट्स हे डेबिटला करतात त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं थोडंसं. त्यामुळे मी डायरेक्ट हा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचा. तो आपोआप डेबिटमधनं मायनस होतो. क्रेडिट मायनस डेबिट डेबिट मायनस क्रेडिट हेच असतं शेवटी क्लोज करताना. त्याच्यामुळे काही फरक पडत नाहीये. उत्तर आपल्या नेट प्रॉफिटचं सेम येतं. फक्त प्रॉफिट अँड लॉसची टोटल फक्त वेगळी येईल. त्याचा काही प्रॉब्लेम होणार नाहीये. तर हा RDDची अमाऊंट आहे ₹350. आपण आउटरला लिहूया ₹350. दॅन नेक्स्ट पुढे बघा डिस्काउंट. डिस्काउंटच्या बाबतीत डिस्काउंट अलाउड आहे आणि डिस्काउंट रिसिव्ड आहे. अलाउड जो असणार आहे ते एक्सपेन्सेस आहे म्हणून ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचं टू डिस्काउंट अलाउड आणि त्याची जी अमाऊंट आहे ती ₹700 आउटर कॉलमला लिहूया आणि जो क्रेडिटला आहे तो रिसिव्ड आहे म्हणून बाय डिस्काउंट रिसिव्ड प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहिणार आणि त्याची जी अमाऊंट आहे ती ₹1,000. नेक्स्ट ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. हा आपला एक्सपेन्सेस आहे आपण लिहिणार हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. तर चला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहू आणि त्या ठिकाणी लिहू टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्याच्यामुळे अमाऊंट त्याची ₹250 इनरला लिहिणार आणि एक ओळ जागा सोडणार ₹250 इनरला लिहून. नेक्स्ट आणि ॲडव्हर्टाइजमेंट हा देखील आपला एक्सपेन्सेस आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहिणार टू ॲडव्हर्टाइजमेंट आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहे ₹4,150 ₹4,150. तर अशा पद्धतीने आपण आपले ट्रायल बॅलन्सचे सगळे डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सेस ट्रान्सफर करून घेतलेत. आता आपला मोर्चा घेऊन जायचा आपल्या सुंदर अशा असेटकडे. तर पहिल्यांदा त्यांनी दिले क्लोजिंग स्टॉक. याची इफेक्ट सर्वांना तोंडपाठ असणार आहेत. हा ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचा आहे. जाऊया ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. त्या ठिकाणी लिहूया सर्वात शेवटी एक 4-5 ओळी जागा सोडून बाय क्लोजिंग स्टॉक आणि त्याची जी अमाऊंट आहे ती 48,700. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला कॅश इन हँडच्या खाली लिहायचं क्लोजिंग स्टॉक. आता कदाचित माझ्या डोक्याच्या मागे ते दिसत असणार आहे. अमाऊंट तुम्हाला दिसणार नाही परंतु अमाऊंटला 48,700 क्लोजिंग स्टॉक लिहून झालेला आहे. देन नेक्स्ट सेकंड ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस रुपीज किती दिले आपल्याला त्यांनी 700 आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 200. वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला सुरुवातीला त्याच्यामध्ये ते ॲड करूया आउटस्टँडिंग वेजेस. वेजेस ज्या ठिकाणी लिहिलेत त्या ठिकाणी यायचं लिहायचं ॲड आउटस्टँडिंग वेजेस. अमाऊंट लिहिणार ₹700 आउटरला लिहिणार 1,500 आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिले त्या ठिकाणी लिहायचं ॲड आउटस्टँडिंग ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती लिहिणार आहोत आपण ₹200. टोटल आउटरला 450
आणि या दोन्हीचा इफेक्ट आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जायचं, त्या ठिकाणी हेडिंग द्यायचं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, इन शॉर्ट लिहिलेला आहे, तुम्ही पूर्ण लिहा. आणि त्याच्यामध्ये फर्स्ट आपण लिहिणार आहोत वेजेस. वेजेसची अमाऊंट आपल्याला दिलेली त्यांनी ₹700 आणि त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आणि त्याची जी अमाऊंट आहे ती आहे ₹200. 700 आणि 200 यांचा दुसरा इफेक्ट असणार आहे 700 आणि 200 ₹900. आपण आपली 2 नंबरची ऍडजस्टमेंट करून घेतली. नंबर 3 मध्ये डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 10% आणि फर्निचर आहे ते 5% आहे. लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीटच्या असेटला आहे, त्या ठिकाणी जायचं आणि लिहायचं लेस डेप्रिसिएशन ॲट 10%. 10% डेप्रिसिएशन आहे. आता इथे 4250 येईल बघा, 42,500 वर 10% डेप्रिसिएशन 4250. आणि हे जर वजा केले तर 38,250 आउटरला येणार आहे, 38,250. फर्निचरला सुद्धा सेम लेस डेप्रिसिएशन, सेकंड डेप्रिसिएशन आहे फर्निचरवर, म्हणून लेस डेप्रिसिएशन ॲट 5%. बघा 38,700 वर म्हणजे 3,870, 10% त्याच्या निम्मे म्हणजे 5%, 1,935 रुपये. आणि हे जर वजा केले तर आउटरला येणार आहे 36,665 रुपये, सॉरी 36,765 रुपये. अशा पद्धतीने हे दोन्ही डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करून घेतल्यानंतर मायनस केल्यानंतर आउटरला अमाऊंट लिहिल्यानंतर त्या पर्टिक्युलर असेटची दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन असेट लिहायचं, टू डेप्रिसिएशन ऑन असेट आणि त्याला आपण अंडरलाईन करणार. याच्यामध्ये फर्स्ट आपण लिहिणार आहोत लँड अँड बिल्डिंग आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे लँड अँड बिल्डिंगची डेप्रिसिएशनची 4,250 सिनरला लिहिणार 4,250 आणि त्याच्याच खाली लिहिणार फर्निचर, त्याची अमाऊंट लिहिणार 1,935 आणि या दोन्हींची टोटल आपण डेप्रिसिएशन म्हणून आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या आउटरला दाखवूया 6,185 रुपये. तर अशा पद्धतीने हे डेप्रिसिएशनची अतिशय महत्वाची ऍडजस्टमेंट केली. आय होप तुम्हाला समजली असेल. नेक्स्ट पुढे जाऊया. नेक्स्ट आहे इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स म्हणजे प्रीपेड इन्शुरन्स, जो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिलाय. प्रीपेड अमाऊंट पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधून लेस केली जाते त्या एक्सपेन्सेसच्या बाबतीतली, म्हणून लिहायचे लेस इन्शुरन्स मधून प्रीपेड इन्शुरन्स आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट आहे ₹300. हे 300 रुपये वजा होऊन आउटरला येणार आहेत ₹900 आणि या 300 रुपयाचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार प्रीपेड इन्शुरन्स, अमाऊंट लिहिणार ₹300. नेक्स्ट पुढे जाऊया. गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रॉयड बाय फायर. बघा आगीमध्ये तुमचा माल जळाला 3,000 रुपयाचा, माल गेला 3,000 रुपयाचा, तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचा बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. चला ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, अमाऊंट लिहिणार ₹3,000 आणि पुढे त्यांनी सांगितलंय इन्शुरन्स कंपनीने जे आहे तो क्लेम रिजेक्ट केलेला आहे फुल्ली, म्हणजे यातला एकही रुपया भरून भेटणार नाही, सगळ्याच्या सगळा लॉस आहे. म्हणून ट्रेडिंगच्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं टू गुड्स लॉस बाय फायर आणि पूर्णचे पूर्ण अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहून टाकणार, आपलं जेवढं नुकसान झालं तेवढं. अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम मध्ये आपला पहिल्यांदा आपण ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर करून घेतला, ऍडजस्टमेंट सुद्धा कंप्लीट केलेल्या आहेत. आता काय करायचं, आपण हा प्रॉब्लेम क्लोज करायला सुरुवात करायची. पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूया. ट्रेडिंग अकाउंट मध्ये बघा माझ्या डोक्याच्या मागे अमाऊंट दिसतात म्हणून मी थोडंसं वर घेतोय. 46,600, 3,000 आणि 48,700 यांची जर टोटल केली तर आपल्याला भेटणारे 98,300 रुपये. आणि आता खाली घेऊन परत एकदा तुम्हाला अमाऊंट इकडं डेबिटला लिहावं लागेल, हीच अमाऊंट 98,300 रुपये. आणि यात मध्ये 48, 22,000 प्लस 1,500 मायनस 1,500, 1,000 अशा सगळ्या अमाऊंट जर वजा केल्या तर 12,300 25,800 रुपये आपल्याला ग्रॉस प्रॉफिट भेटेल. 25,800 रुपये याला म्हणणार आपण टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आणि हा ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट. सुरुवातीला एक ओळ जागा सोडली त्या ठिकाणी लिहितो आपण ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट लिहितोय आपण 25,800 रुपये. आणि आता जर अंदाज घेतला 25 हे 26, 27, 28,600 आणि हे 300 म्हणजे 28,950 रुपये.
अशा पद्धतीने आपली क्रेडिटची टोटल येणार आहे 28,950. तीच डेबिटला लिहिणार 28,950 रुपये. मी अमाऊंट लिहिली ती माझ्या मागं असेल बघा इथं 28,950. आणि त्याच्यामधून आपण जर सगळ्या आपल्या या ज्या एक्सपेन्सेस आहेत ते जर मायनस केले तर आपल्याला नेट प्रॉफिट राहणार आहे 12,365 रुपये. आणि 1, 2 आणि तिसऱ्या ओळीला लिहायचं या ठिकाणी टू नेट प्रॉफिट, ज्याच्यामध्ये आपले दोन पार्टनर आपण लिहिणार. पहिली पार्टनर आहे रिद्धी आणि दुसरी पार्टनर आहे सिद्धी. आता हा इक्वली वाटायचा आहे, त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशिओ इक्वल आहे म्हणून इक्वली जर वाटला तर 6,183 आणि 6,182, 1 रुपया कोणाला तरी जास्त द्यायचा कारण की ते पॉईंटमध्ये आपण लिहू शकत नाही. हा जो नेट प्रॉफिट आहे हा आपले पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे, त्याच्या क्रेडिट साईडला जाईल. पार्टनरला जे भेटतं ते क्रेडिटला लिहितो बाय नेट प्रॉफिट. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला आपण लिहितोय बाय नेट प्रॉफिट. अमाऊंट लिहिणार 6,183 आणि 6,182. आणि आता हे पार्टनर्स कॅपिटल जर क्लोज केलं तर रिद्धीची टोटल येणार आहे 56,183 आणि सिद्धीची येणार रिद्धीची ती आली 56,183 आणि सिद्धीची 36,182. हीच टोटल आपण डेबिटला लिहिणार 56,183 आणि 36,182. आणि याच्यात वजा होण्यासाठी काहीच नाहीये, म्हणजे आपला जो काही बॅलन्स असेल तोच क्लोजिंग बॅलन्स असणार आहे. तो लिहिणार आपण 56,183 रुपीज आणि 36,182 रुपीज. यालाच म्हणणार आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा जो कॅरीड डाऊनचा बॅलन्स आहे हा उचलायचा आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला घेऊन यायचा आणि तो लॅबिलिटी साईडला ॲज अ कॅपिटल म्हणून मेन्शन करायचा. तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिणार आपण कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट त्याला अंडरलाईन करूया आपण. त्याच्यामध्ये आपले दोन पार्टनर आहेत. पहिली पार्टनर आहे रिद्धी, दुसरी पार्टनर आहे सिद्धी. त्यांची नावं लिहून घेऊया. फर्स्ट लिहूया आपण रिद्धी आणि दुसरी आहे सिद्धी. आणि बघा रिद्धीचं जे अमाऊंट आहे आपण जी आलती अमाऊंट किती आलती 56,183 आणि सिद्धीची होती 36,182. या दोन्हींची ही टोटल आपण आउटरला लिहिणार. जे काही आपली टोटल असणार आहे ती आपण बॅलन्स शीटच्या आउटरला लिहू म्हणजे लॅबिलिटीला लिहिणार आहोत 92,365 92,365 रुपये. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे आपली लॅबिलिटीची टोटल आता कॅपिटलची टोटल आउटरला घेतलेली आणि आता आपण आपली लॅबिलिटी क्लोज करायला सुरुवात करूया. लॅबिलिटी साईडला बघा टोटल जर केली लॅबिलिटीची तर ती येणार आहे 1,58,865 रुपीज. आणि इकडं असेटला सुद्धा 1,00,000 असेटला थोडंसं वर घेतो म्हणजे तुम्हाला दिसेल मी जी अमाऊंट लिहितो ती 1,58,865. तर अशा पद्धतीने आपला हा जो प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व केलेला आहे. आय होप हा प्रॉब्लेम तुम्हाला समजलेला असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा. तुमच्या वर्गमित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आज आपण इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा एक्झाम्पल जे आपण अनसॉल्व एक्झाम्पल पाहणार आहोत. आता हे जे पहिले 10 एक्झाम्पल होते ते सॉल्व होते. आता अनसॉल्व प्रॅक्टिकल एक्झाम्पल नंबर फर्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार. तोपर्यंत सर्वांना बाय. टेक केअर.